महाराष्ट्रात केवळ सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात आढळणारा हा आहे हवेत उडणारा सरडा, अर्थात फ्लाइंग लिझर्ड. इंग्रजीत याला ड्रॅको म्हणतात. महाराष्ट्रातील 2च तालुक्यांमधील घनदाट जंगलात आढळणारा हा सरडा हवेत नेमका कसा उडतो याविषयी जाणून घेऊया आजच्या जागतिक सरडा दिनानिमित्त. नमस्कार, MahaMTV मध्ये आपलं स्वागत. ड्रॅको या कुळामध्ये उडणाऱ्या सरड्यांचा समावेश होतो. भारतात या कुळातील 4 प्रजाती सापडतात. यामधील सदर्न फ्लाइंग लिझर्ड या सरड्याची महाराष्ट्रातील पहिली नोंद 2017 साली झाली. उडणारा सरडा किंवा फ्लाइंग लिझर्ड ह्याच्या नोंदी ह्या दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या. दक्षिण भारतामध्ये गोवा, कर्नाटका, केरळ ह्या भागातूनच ह्या अजूनपर्यंतच्या अधिकृत नोंदी होत्या. परंतु 2017मध्ये महाराष्ट्रामध्ये तिल्लारीचा जो भाग आहे दोडामार्ग तालुक्यातील, या भागामधून पहिल्यांदा अनिश परदेशी आणि मकरंद नाईक यांनी 2017मध्ये पहिली अधिकृत नोंद केली आणि त्यानंतर ह्या भागामध्ये अजूनपर्यंत हा सरडा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहजतेने दिसून येतो. वृक्षवासी असणारे उडणारे सरडे हे जमिनीवर फार क्वचितच उतरतात. आपल्या रंगामुळे झाडावरील खोडाच्या रंगाशी हा सरडा इतका एकरूप होतो की त्याला शोधणं कठीण होऊन बसतं. त्याचं हे वैशिष्ट्य त्याला त्याच्या शिकारी प्राण्यांपासून वाचवतं. हा सरडा सकाळी आणि सायंकाळी सक्रिय असतो, दुपारी विश्रांती घेतो. नर हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो. या दोघांना गळ्याखाली ड्यूलॅप नावाचा बोटासारखा एक उपांग असतो. पिवळ्या रंगाचं हे उपांग नरांमध्ये मादीपेक्षा आकाराने तिप्पट लांब असतं. नराने हे उपांग उघडल्यावर ते त्याच्या डोक्याच्या पुढे जातं, तर मादीमधील हे उपांग लहान असून ते केवळ गळ्याखालीच उघडतं. या उपांगाचा वापर नराकडून मिलन काळात मादीला आकर्षित करण्यासाठी आणि हद्दीत शिरलेल्या दुसऱ्या नराला आपले अस्तित्व जाणून देण्यासाठी केला जातो. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या सरड्यांचा विणीचा हंगाम असतो. यावेळी नर हा मादीच्या मागे आपले ड्यूलॅप प्रदर्शित करत फिरताना दिसतो. फ्लाइंग लिझर्डमधील अजून एक शरीर वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पुढच्या आणि मागच्या पायांच्या दरम्यान असलेला हा पंखा. याला पटेजियम म्हणतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी फ्लाइंग लिझर्ड हा पंखा उघडतात आणि हवेवर तरंगत निघून जातात. त्यामुळे याला उडणारा सरडा किंवा फ्लाइंग लिझर्ड असं म्हणत असले तरी तो प्रत्यक्षात उडत नाही, तर तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तरंगत जातो. हा उडणारा सरडा तिलारी राखीव संवर्धन क्षेत्राच्या एरियामध्ये जरी मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी हे क्षेत्र वगळता बाहेरच्या भागामध्ये ह्याला तुटणारे जंगलाला लागणारे वणवे आणि अमर्याद कीटकनाशकांचा वापर ह्यामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. पश्चिम घाटातील दक्षिणेकडील भागात उडणाऱ्या सरड्याच्या अधिवासाचा विस्तार असला तरी महाराष्ट्रात केवळ दोडामार्ग आणि चंदगड तालुक्यापुरताच या सरड्याचा अधिवास सीमित आहे. त्यामुळे विस्मयकारक अशा या दुर्लक्षित जीवाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MahaMTVला नक्की फॉलो करा. धन्यवाद.